सो स्टुडंट, बोर्डाच्या पेपरमध्ये ऑड मॅन आउट मध्ये खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन हे अशा पद्धतीने विचारले जातात. तर फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे न्यूलँड्स, मोस्ले, डोबेरायनर आणि मेंडेलिव्ह. तर तुम्ही जर विचार केला तर न्यूलँड्स ऑक्टेव आहे, नंतर डोबेरायनर ट्रायड आणि मेंडेलिव्ह तुमचं पिरियडिक टेबल आहे. सगळ्यांनी काय घेतलं? ॲटॉमिक मास हा क्रायटेरिया घेतला आणि मोस्लेने मात्र ॲटॉमिक नंबर हा क्रायटेरिया घेऊन तुमचा मॉडर्न पिरियडिक टेबल हा शोधून काढलेला आहे. सो ऑड मॅन आउट येणार आहे तुमचं मोस्ले. ओके, तुम्ही रिझन पण लिहिणार आहात. न्यूलँड्स, डोबेरायनर, मेंडेलिव्ह टेक ॲटॉमिक मास ॲज अ क्रायटेरिया, मोस्ले टेक ॲटॉमिक नंबर. देन नेक्स्ट वन फ्लोरीन, सल्फर, क्लोरीन अँड ब्रोमिन. फ्लोरीन, सल्फर, क्लोरीन आणि ब्रोमिन हे आहे हॅलोजन, पण सल्फर काय आहे? तुमची सल्फरची पावडर असते, नॉन मेटल असतो. ठीक आहे, सो सल्फर. सोडियम, ॲल्युमिनियम, क्लोरीन आणि कार्बन. मग आता सोडियम, ॲल्युमिनियम, क्लोरीन. आता याच्यामध्ये काय येईल? तुमचा कार्बन वेगळा येणार आहे, कारण की कार्बन हा सेकंड रो मधला आहे, बाकीचे सगळे हे थर्ड जे तुमचं पिरियड आहे, थर्ड पिरियड मधला आहे. म्हणून सो कार्बन तुमचा आन्सर येणार आहे. नायट्रोजन, निऑन, आर्गॉन आणि हेलियम. निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, हे सगळे तिघ इनर्ट गॅसेस आहे, पण नायट्रोजन आपला साधा गॅस आहे. हे इनर्ट गॅसेस आहे, हा साधा गॅस आहे. सो ऑड मॅन आउट येणार आहे तुमचा नायट्रोजन. ओके.